नागरिकांच्या मनामनातील आवाज, नाशिक आवाज. नाशिक जिल्ह्यातील नाशिक मध्य हा विधानसभा मतदारसंघ नाशिक लोकसभा मतदारसंघांच्या अंतर्गत येतो. राज्यातल्या विधानसभा मतदारसंघाच्या फेररचनेत नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाची निर्मिती झाली. या मतदारसंघात दलित, मुस्लिम आणि ओबीसी मतांची संख्या मोठ्या प्रमाणावरती आहे. जुने नाशिक, अशोक स्तंभ, मुंबई नाका, इंदिरानगर परिसर हा भाग या मतदारसंघात येतो. संमिश्र घटकांचे लोक या मतदारसंघाचे प्रमुख वैशिष्ट्य आहेत. जुने नाशिक भागामध्ये दलित आणि मुस्लिम मतदान जास्त आहे, तर इंदिरानगर भागामध्ये मध्यम वर्गीय मतदान जास्त आहे आणि उर्वरित ठिकाणी उच्चभ्रू मतदार जास्त असल्याने संमिश्र मतदारसंघ अशी ओळख आहे. विशेषतः मुस्लिम आणि दलित समाज नाराज असल्याने त्यांचा फायदा आता माजी आमदार वसंत गीते यांच्याकडून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्यासोबत मध्य नाशिकात फिरताना वसंत गीते हे आपल्याही निवडणुकीची मोर्चाबांधणी करत असल्याचे दिसून येते. यामुळे आता लोकसभा निवडणुकीतूनच विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू असल्याचं चित्र आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातील निवडणूक लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. 3 प्रमुख पक्षांसह अपक्ष अशी बहुरंगी आणि रंगतदार लढत होणार असल्याचं चित्र आहे. आता प्रचारासाठी केवळ 8 दिवसांचा अवधी उरला असल्याने संपूर्ण मतदारसंघात उमेदवारांच्या दौऱ्यांनी धुराळा उडाला आहे. अन्य पक्षांच्या तुलनेने उमेदवारीचा घोळ न घालता महाविकास आघाडीने सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना सर्वप्रथम उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे वाजे यांना प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळाला असून जवळपास 26 दिवसांमध्ये त्यांनी दररोज 14 तास प्रचार करीत 250 गावे पिंजून काढली आहेत. तर दुसरीकडे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी अजून मध्य नाशिकमध्ये चक्कर मारली नसल्याने मतदारांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे महायुतीच्या विद्यमान आमदार देवयानी फरांदे यांच्याकडूनही आपल्या मतदारसंघात महायुतीच्या आमदारांचा प्रचार होताना दिसत नाही. त्या उलट माजी आमदार वसंत गीते यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचाराची धुरा हातात घेऊन आपली विधानसभेची फिल्डिंग लावण्यात सुरुवात केली असल्याचं चित्र आहे. नाशिक आवाज न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी अब्रार पीरजादा, नाशिक.